छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये आता धाव घेतली आहे आणि सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला तिथे आव्हान दिलेलं आहे। दरम्यान कोरटकर याच्या अर्जावर आता आज नेमकी तातडीची सुनावणी काय होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण अटकपूर्व जामिनासाठी थेट हायकोर्टात धाव घेतली गेलेली आहे। कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन फेटाळलाय आणि न्यायालयाच्या या निर्णयाला कुठल्याही क्षणी आता न्याय मिळू शकतो, अटक होऊ शकते प्रशांत कोरटकरला आणि अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। शिल्पा, काय नेमकं या सगळ्या संदर्भात घडू शकतं? ही जी सुनावणी आज पार पडणार आहे, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? रिद्धी, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांच्या बाजूने नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज त्यावर तातडीची सुनावणी देखील होणार आहे। विशेष म्हणजे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। विशेष म्हणजे गुरुवारी रात्री प्रशांत कोरटकर हे कोल्हापूर त्यांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेतली, त्यांचा शोध घेतला, मात्र प्रशांत कोरटकर हे त्यांना सापडलेले नाही। प्रशांत कोरटकर हे सध्या फरार आहेत, मात्र पोलीस हे प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहेत। विविध पथकेही वेगवेगळ्या विभागामध्ये पाठवलेली आहेत आणि प्रशांत कोरटकर यांचा तपास सुरू आहे। मात्र जो अर्ज फेटाळलेला आहे अटकपूर्व जामिनाचा, हा अर्ज फेटाळल्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही क्षणी अटक केलं जाऊ शकतं। मात्र आता प्रशांत कोरटकर फरार असल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, कारण प्रशांत कोरटकर यांचा शोध घेणं आणि त्यानंतर त्यांना अटक केलं जाऊ शकतं। मात्र आज जो तातडीची सुनावणी होणार आहे त्यामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या बाजूने नेमका काय निकाल लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। रिद्धी जी, शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।